मी 10 बार होईल एवढी मटकी घेतलेली आहे आणि त्या मटकीचं मी सुक्कं मोड करणार आहे. तर त्याची आपण रेसिपी पाहूया. हे 10 बार मटकीचं मोड मी भाजून घेतलेलं आहे प्रथम. हे आता भाजलेलं आहे आपलं. आपण आता काढून घेऊया एका ताटामध्ये. त्यासाठी आपल्याला लागणारे साहित्य, मी एक मध्यम आकाराचे 2 मोठे कांदे घेतलेले आहेत, 1 टमाटो घेतलेला आहे आणि थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे फोडणीसाठी. आता आपल्याला फोडणी तयार करायची. तेल ओतायचं आहे. आता आपल्याला हा कांदा तांबूस रंगापर्यंत होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे लालसर. बघा आता आपला कांदा भाजून आलेला आहे. आता यामध्येच आपल्याला टोमॅटो पण टाकायचं आहे भाजण्यासाठी. टोमॅटो लवकर भाजण्यासाठी पहिल्यांदा आपल्याला मीठ टाकायचं आहे. यामध्ये एक अर्धा चमचा मीठ घेतले. बघा आता अशा प्रकारे आपला कांदा टोमॅटो भाजून झालेला आहे. यामध्ये आपल्याला चटणी घालायची. तुमच्या चवीनुसार तुम्ही चटणी घाला. मी 1 चमचा घालते चटणी. आता आपल्याला गॅस बारीक करायचा आहे. आता हे भाजलेलं मटकीचं मोड आपल्याला यामध्ये घालायचं आहे. पाणी अजिबात वापरायचं नाही, वाफेवर शिजवायचं आहे आपल्याला हे मटकीचं मोड. आता याला आपण 5 मिनिटं झाकून ठेवायचं आहे. झाकून ठेवून शिजवायचं आहे. 5 मिनिटं झाकवायचं आहे. त्यावर आपल्याला झाकण ठेवायचं आहे. मटकीचं मोड शिजून तयार झालेलं आहे. आता आपण झाकण उघडून बघूया कशा प्रकारे आपलं मटकीचं मोड तयार झालेलं आहे ते. बघा हे अशा प्रकारे मटकीचं मोड आपलं तयार झालेलं आहे. झटपट रेसिपी आहे. तुम्ही टिफिनसाठी मुलांच्या सकाळी गडबडीत तुम्ही करू शकता. ट्राय करून नक्की सांगा मटकीचं मोड कशी तयार झालेलं आहे ते. लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. धन्यवाद.